द किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय माल्याच्या अडचणी आता कमालीच्या वाढल्या आहेत. भारतीय बँकांना 9,000 कोटी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये आश्रय घेतलेल्या माल्याला आता मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात बजावलंय, भारतात परत येणार की नाही हे आधी स्पष्ट करा. मुंबई उच्च न्यायालयाने माल्याला नेमका काय इशारा दिला आहे? फुजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर म्हणजेच पसार आर्थिक गुन्हेगार या कायद्याला आव्हान देणाऱ्या माल्याच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करण्याचा नकार का दिला आणि या संपूर्ण प्रकरणात भारत सरकारची बाजू काय आहे, याच प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटातच घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अंखर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. विजय माल्याने त्याला पसार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका ऐकून घेण्यापूर्वीच माल्याला आरसा दाखवला. न्यायालयाने म्हटलं की तुम्ही परदेशात बसून भारतीय कायद्याचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा फायदा घेऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमच्यावरील टॅग काढायचा असेल तर आधी भारतात पाऊल ठेवावे लागेल. न्यायालयाने माल्याला 18 फेब्रुवारी पर्यंतची संधी दिली आहे. या तारखेपर्यंत माल्याला प्रतिज्ञापत्राद्वारे हे स्पष्ट करावं लागेल की तो भारतात परतण्यास तयार आहे की नाही. न्यायालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत माल्या स्वतः हजर होत नाही तोपर्यंत त्याच्या कोणत्याही याचिकेवर सुनावणी घेतली जाणार नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा पसार आर्थिक गुन्हेगार कायदा नेमका काय आहे? 2018 मध्ये भारत सरकारने फुजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ऍक्ट संमत केला होता. हा कायदा अशा लोकांसाठी आहे जे आर्थिक गुन्हे करून भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी परदेशात पळून जातात. माल्याला जानेवारी 2019 मध्ये विशेष न्यायालयाने या कायद्याअंतर्गत पसार घोषित केले होते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा पसार आर्थिक गुन्हेगार कायदा नेमका काय आहे? 2018 मध्ये भारत सरकारने फुजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ऍक्ट हा संमत केला होता. हा कायदा अशा लोकांसाठी आहे जे आर्थिक गुन्हे करून भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी परदेशात पळून जातात. माल्याला जानेवारी 2019 मध्ये विशेष न्यायालयाने या कायद्याअंतर्गत पसार घोषित केले होते. या कायद्याची सर्वात मोठी शक्ती अशी आहे की एकदा का एखाद्याला पसार गुन्हेगार घोषित केलं तर सरकार त्याची भारतातील सर्व मालमत्ता जप्त करू शकते, मग ती गुन्ह्याशी संबंधित असो वा नसो. माल्या याच कायद्याला आव्हान देत आहे. त्याचे म्हणणे आहे की हा कायदा घटनाबाह्य आहे. परंतु न्यायालयाने म्हटलं आहे की कायद्याला आव्हान देण्यापूर्वी कायद्याचा आदर करणे शिका. या सुनावणी दरम्यान भारत सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की माल्याचे लंडनमधून प्रत्यार्पण अर्थात एक्स्ट्रॅडिशन करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मेहता यांनी असा दावा केला आहे की माल्याला आता हे कळून चुकले आहे की लंडनमध्ये त्याचे दिवस भरले आहेत. त्यामुळेच भारतात परत येण्यापूर्वी तो लंडनमधील कायद्याच्या तरतुदींना आव्हान देऊन पळवाट शोधत आहे. सरकारने न्यायालयात ठामपणे सांगितले की माल्याने आधी भारतात यावे आणि मगच त्याच्या मालमत्तेबद्दल किंवा तो पैसे देण्यास कसा पात्र आहे यावर चर्चा करावी. तो देशाबाहेर राहून भारताच्या न्याय व्यवस्थेला डिक्टेट करू शकत नाही. दुसरीकडे माल्याचे वकील अमित देसाई यांनी काही जुन्या निकालांचा दाखला दिला आहे. त्यांनी युक्तिवाद केलाय की याचिकाकर्त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवायही अशा प्रकरणांवर सुनावणी होऊ शकते. त्यांनी असाही मुद्दा मांडला की ईडीने आधीच माल्याची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र न्यायालयाने माल्याच्या वकिलांचा हा युक्तिवाद अक्षरशः फेटाळून लावला आणि आरोपीची उपस्थिती अनिवार्य असल्याचे सुचवले. विजय माल्या सध्या UK मध्ये 2016 पासून वास्तव्यास आहे. त्याच्यावर भारतीय बँकांचे जवळपास 9,000 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. आता त्याच्या समोर दोनच मार्ग उरले आहेत. एक म्हणजे भारतात परत येणे, फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाला कळवणे की तो भारतात येण्यास तयार आहे आणि तपासाला सामोरे जात आहे, आणि दुसरा मार्ग म्हणजे प्रत्यार्पणाची वाट पाहणे. जर तो स्वतःहून आला नाही तर भारत सरकार त्याला लंडनमधून खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे भारत सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र इतकी वर्ष हे प्रयत्न का केले गेले नाहीत?
त्याला यापूर्वीच लंडनमधून खेचून का आणले गेले नाही, या प्रश्नांवर मात्र भारत सरकारचे मौन कायम आहे. न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 मध्येही त्याने अशीच भूमिका घेतली होती. आता वेळ आली आहे की माल्याने आपले कार्ड्स स्पष्ट करावेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे विजय माल्याच्या गळ्याभोवतीचा फास आता आवळला गेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा तुम्ही तुमच्या सोयीनुसार फायदा घेऊ शकत नाही, हे न्यायालयाने ठणकावून सांगितले आहे. येत्या 18 फेब्रुवारीला माल्या काय उत्तर देतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. माल्या स्वतःहून भारतात येईल की त्याला लंडनमधून फरफटत आणावे लागेल, हे पाहणेही आता महत्त्वाचे आहे.